माझी तब्येत थोडी खराब होती त्यामुळं मामी सुरुद्रला खाली खेळायला घेऊन आले होते आणि मी संध्याकाळी त्याला 6 वाजता वरती न्यायला आले होते. त्यानंतर ही क्युटी बघा मिथा तुम्हाला हाय करते सगळ्यांना. मी रुद्रला वरती घेऊन आले, त्याचं छान आवरून दिलं आणि त्यानंतर मग लगेच तो खाली गेला चहा दूध पिऊन. पोरगं घरात थांबतच नाही, असं सारखं त्याला फिरायला लागते. त्यानंतर आज अंगारकी चतुर्थी आहे. मी छान बाप्पाला दिवा लावून घेतला आणि माझं एक महत्त्वाचं काम राहिलं होतं, ते म्हणजे रुद्रच्या बड्डेचं डेकोरेशन काढायचं. तर ते आज काढून घेतलं आणि त्याच्या पाठीमागे तुम्ही हा बाळकृष्णाचा फोटो पाहताय ना, मी प्रेग्नेंट होते, मला 5वा महिना होता तेव्हा त्यांनी हा फोटो आणलेला आहे. आणि रुद्र आता 3 वर्षाचा कंप्लीट झाला आहे आणि अजूनही तो फोटो आहे. मला जेवढा वेळ जपता येईल तेवढा जपणार आहे, कारण एक छान गोड आठवण आहे आणि रुद्र पण असाच नटखट झालेला आहे यांच्यासारखाच. त्यानंतर आज उपवास होता म्हटल्यावर भाजीची तयारी करून घेतली आणि रुद्र पण तेवढ्यात खाली आतूच्या घरून खेळून वरती आला होता. जेवणामध्ये आज काय नाही, सिंपलच भाजी चपातीच बनवली होती, कारण जेवायला आज घरी मी आणि रुद्रच आम्ही दोघंच होतो, कारण त्याचे पप्पा आज बाहेरूनच जेवून येणार होते. स्वयंपाक झाल्यानंतर मी लगेच मोदक बनवायला घेतले आणि चतुर्थी म्हणल्या मोदक तर झालेच पाहिजे, कारण पप्पांचे फेवरेट आहे आणि आजकाल सगळ्यांनाच मोदक म्हणल्यावर आवडतात आणि मला तळणीचे मोदक जास्त आवडतात, त्यामुळे मी तळणीचे मोदक बनवले होते आज. आणि मोदक पण एवढे छान कडक मस्त झाले होते ना, मी तळून घेतले तेव्हा एकदम क्रिस्पी आणि छान कडक दिसत होते. त्यानंतर माझी सगळी कामं आवरून झाल्यानंतर लगेच चंद्राची वाट पाहत होते आणि तेवढ्यात फायनली चंद्रोदय पण झाला. चंद्रोदय झाल्यानंतर छान अशी चंद्राची पूजा करून घेतली. त्यानंतर रुद्रने मी जेवण करून घेतलं आणि आमचं जेवण झाल्यानंतर किचनचा सगळा पसारा आवरून घेतला. मी किचन सगळं क्लीन करून घेतलं ना, असा गेला आमचा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.